हॅलो फ्रेंड्स, मी विजया आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज हे जे झाड तुम्हाला दिसतं आहे ना ब्रह्मकमळचं, तर ह्याला जवळपास 10 वर्ष झाले होते एका कुंडीमध्ये लावून. आणि 10 वर्षापासून ते एकाच कुंडीमध्ये असल्यामुळे ना त्याची ग्रोथही होत नव्हती आणि त्याला फुलंही येत नव्हते. तर आज मनात आलं की पहिले पावसाळा यायच्या आधी हे झाड पहिले रिपॉटिंग करून घेऊया. रिपॉटिंग एवढ्यासाठी की याची माती बदलून घेईन, त्याचे जे जास्त झालेले जे रूट्स आहेत ना ते थोडे थोडे कट करेन आणि एक मोठी कुंडी आणली. कारण छोट्या कुंडीमध्ये ना अशा झाडांना खरं तर वाढच नाही होत, त्यांची पाहिजे तशी ग्रोथ पण नाही होत. मग मी थोडीशी मोठी कुंडी पण घेऊन आली नर्सरीमधून आणि मग आता त्या मोठ्या कुंडीमध्ये याला सगळं लावलं की त्याला छान आता पालवी पण फुटेल आणि पावसाळा येईपर्यंत त्याला छान फुलं पण यायला लागतील. तर तुम्हाला खरंच सांगते, ह्या झाडाने इतका जीव घेतला ना माझा. आता 10 वर्षापासून एका कुंडीत होतं, त्याच्यामुळे त्याची जी रूट्स होती ना अक्षरशः इतकी जास्त जाम झालेली होती की निघता निघत नव्हती. पूर्ण अंगाला घाम यायला लागलेला होता. जेवढी काही एनर्जी होती ना तेवढी सगळी एनर्जी मी ते झाड ओढून काढण्यामध्ये लावून दिलेली होती. आणि काही झाडं अशीच असतात खरंच, जर तुम्ही वेळेवर रिपॉटिंग नाही केली, वेळेवर त्यांना दुसऱ्या कुंडीत शिफ्ट नाही केलं तर ते वाढतही नाही आणि ते कुंडीतनं निघतही नाही. तशीच काहीशी याची अवस्था झाली होती. पण फायनली भरपूर कष्ट घेऊन जवळपास मला 1 तास लागला या झाडाला कुंडीतनं बाहेर काढून लावायला. आणि मग फायनली ते बाहेर पडलं. त्याच्यातली जी पिवळी पानं होती, जी खराब झालेली पानं होती, ती कटिंग केली. आणि आताची ती माती मोकळी झालेली आहे ना त्याच्यामध्ये अजून थोडीशी नर्सरीची माती टाकेल, त्याच्यामध्ये थोडंसं वर्मी कंपोस्ट मिक्स करेल आणि मग ते झाड परत एका कुंडीमध्ये शिफ्ट करेल. तर असं म्हटलं जातं की सायंटिफिकली माहिती आहे का तुम्हाला, मला ॲक्च्युली जेवढं हे आहे तेवढं तुम्हालाही माहितीच असेल की प्लांट लावणं हे एक मेडिटेशन आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही अस्वस्थ आहात, बेचैन आहात, डिप्रेस फील करताय, खूप कंटाळवाणं वाटतं आहे, चिडचिडी वाटतं आहे, तर अशा वेळी सगळ्यात बेस्ट थेरपी असते ती प्लांटेशन करणं. म्हणजे प्लांट्स लावणं, त्या मातीसोबत खेळत बसणं, मातीमध्ये थोडंसं हात आपले हे करणं, या सगळ्या गोष्टींमुळे ना स्ट्रेस रिलीफ मिळतो. आणि खरं सांगते, माझं एकदम आवडीचं काम आहे झाडं लावून घेणं. घरामध्ये सगळीकडे मला जिकडे जिकडे जागा सापडेल ना तिकडे तिकडे मी इतक्या कुंड्या ठेवलेल्या आहेत ना की पूर्ण घरामध्ये हॉलची खिडकी, बेडरूमची खिडकी, किचनची खिडकी, ह्या सगळ्या खिडक्यांमध्ये खूप सारे प्लांट्स आहेत. आणि गॅलरीतसुद्धा जेव्हा सकाळी झोपेतनं उठते आणि गॅलरीत येते, इतकी हिरवेगार, स्वच्छ, सुंदर आणि मस्त झाडं दिसतात, त्यांना आलेली फुलं दिसतात. खरं सांगते, मन इतकं प्रसन्न होऊन जातं. आपल्याला गावाकडे तर जशी जागा असते तशी शहरांमध्ये जागाही नसते, खूप कमी जागा असते. पण मग जेवढ्या जागेमध्ये आपल्याला जितकं जास्तीत जास्त झाडं लावता येतील, जितकं जास्तीत जास्त ग्रीनरी ठेवता येईल, जितकं जास्तीत जास्त आपल्याला ते घर फ्रेश ठेवता येईल तेवढं आपण ठेवू शकतो. आणि जेवढे जास्त तुम्ही प्लांट लावतात ना तेवढा घराचा ऑरा पण छान असतो. एक पॉझिटिव्ह वाईब्स असतात घरामध्ये, पॉझिटिव्ह एनर्जी असते. पॉझिटिव्ह एनर्जी एवढ्यासाठी की ऑक्सिजनचं जे प्रमाण असतं ना ते खूप वाढतं झाडांमुळे. मग त्याच्यामुळे ॲटोमॅटिकच तुम्हाला फ्रेश एअर जे तुमच्या आजूबाजूला असते आणि त्याच्यामुळे असं पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या अवतीभोवती फील होत राहते. तर असं मी खूप ठिकाणी पण हे केलेलं आहे की जेवढी जास्तीत जास्त झाडं तुम्ही घरामध्ये लावणार ना तेवढी जास्तीत जास्त निगेटिव्ह एनर्जी जी आहे ती घरामधली कमी होते. घराचा जो ऑरा आहे तो खूप छान होतो आणि स्वतःही खूप प्रसन्न राहतात. म्हणजे माणसांना आपण हिरवी झाडं बघितली की आपल्याला कसं शांत, निवांत आणि छान वाटतं ना, बस तसंच काहीसं असतं. त्याच्यामुळे फायनली ह्या ब्रह्मकमळला मी कुंडीतनं काढलं आणि इकडे शिफ्ट केलं. आता बघूया त्याची ग्रोथ कशी होते ते. तसं तर पावसाळ्यामध्ये जेव्हा ह्या ब्रह्मकमळला फुलं येतील ना तेव्हाचा मी व्हिडिओ तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल. आणि मी इतकं जीव घेतल्यानंतर ते आता मोकळं होऊन आता त्याला पाहिजे तेवढी जागा मिळेल, पाहिजे तसं वाढायला वेळ मिळेल, हे बघून छान वाटलं. काही झाडं असतात ना जी फेकून दिवशी नाही वाटत, तेच हे ब्रह्मकमळ असतं. कारण की एकतर याला वर्षातनं एकदाच फुलं येतात, वाढायला याला खूप वेळ लागतो. म्हणजे एक पान जर तुम्ही लावलं ना तर त्याला ग्रो व्हायला खूप दिवस लागून जातात. आता 10 वर्षात हे एवढं वाढलं, तेही कुंडीत होतं म्हणून. हेच जर मी जमिनीत लावलं असतं ना तर कदाचित 5-6 फुटाच्याही वरती गेलं असतं आणि खूप सारी फुलं आली असती. तर एकदा मी ना न्यूजमध्ये बघितलं होतं, ब्रह्मकमळला अक्षरशः पानं नव्हती, म्हणजे पानं दिसत नव्हती त्या झाडाची, इतके ब्रह्मकमळला फुलं आलेले होते. म्हणजे 200-300 फुलं आलेलं झाड होतं ते.
जस्ट इमॅजिन 200-300 फुलं आलेलं झाड ब्रह्मकमळचं किती सुंदर दिसत असेल. मी पण नेहमी अशी इच्छा, माझी विश असते की माझे ही जे ब्रह्मकमळ आहे ना, याची ही खूप वाढ व्हावी, त्यालाही खूप सारे फुलं यावे. एवढे 200-300 तर नाही, पण कमीत कमी 5-10 फुलं तरी त्याला ॲट अ टाईम दिसायला हवे. एवढे जरी झालं तरी खूप भारी वाटेल. त्याच्यानंतर मग इकडे जी दुसरी जी कुंडी होती ती रिकामीच होती, म्हणजे त्याच्यात माती होती पण झाड नव्हतं. मग त्याच्यामधली जी माती होती ती काढून घेतली आणि मी प्रत्येक वेळी जेव्हा पण झाड लावते ना, त्याच्यामध्ये प्रत्येक वेळी नर्सरीतली जुनी माती आणि नवीन माती अशी मिक्स करते आणि त्याच्यासोबत वर्मी कंपोस्ट टाकते. वर्मी कंपोस्टमुळे काय होतं की झाडांना जी म्हणजे हिरवेपणा जो आहे झाडांचा तो जास्त चांगला राहतो, पानं पिवळी नाही पडत. त्याच्यानंतर त्यांना फ्लावरिंग जास्त चांगली होती, म्हणजे फुलं जास्त यायला लागतात, रूट्स चांगली स्ट्रॉंग होतात आणि म्हणतात की वर्मी कंपोस्ट जे आहे ना ते शेणखताचं काम करतं. तर आता आपण शहरामध्ये शेणखत कुठे बघायला जाणार किंवा शेणच कुठे बघायला जाताल, खूप प्रश्न असतात आपल्याकडे. त्याच्यामुळे जे आहे ना तर वर्मी कंपोस्ट आणायचं, झाडं लावायच्या वेळेस थोडं थोडं त्या मातीमध्येही मिक्स करायचं. झाडं लावून झाल्यानंतर थोडंसं वरतून टाकून त्याच्यावर थोडीशी माती टाकायची. अशा पद्धतीने झाडं लावली की अतिशय छान झाडं होतात. आणि ज्यांना झाडं वगैरे लावण्याचा शौक असतो ते लोक, खरं सांगते मी, कितीही एफर्ट्स घ्यायला तयार असतात. म्हणजे आता बघा ना, मी सकाळपासून झाडं लावायला घेतलेली होती, तर आता संध्याकाळ होत आली झाडं लावून. आणि फायनली सगळी कामं झाल्यानंतर एकच काम उरलेलं असतं, ते म्हणजे हे पॅसेज. माझ्याकडे गॅलरीमध्ये मला अजिबात जागा नाही की मी तिथे बसून माती खेळत बसेल, कारण की गॅलरीमध्ये ग्रीन लॉन टाकलेलं आहे, त्याच्यामुळे तिकडे काही झाडं लावता येत नाही. मग माझ्याकडे एकच जागा उरते. जर मला काही झाडं वगैरे लावायची असतील तर माझ्या घराचा जो समोरचा पॅसेज आहे ना, तर तो मी सोसायटीमध्ये राहते आणि पॅसेजमध्ये मग ते सगळं माती वगैरे करून ठेवणं, मग तो पसारा तसा सोडून देणं काही चांगलं वाटत नाही. एक तर दुपारच्या वेळेस झाडं लावण्याचा निर्णय एवढ्यासाठी घेतला की सगळेजणं दुपारची झोपलेली असतात, त्याच्यामुळे कोणाला यायला जायला अडचण होणार नाही आणि माझी झाडंही व्यवस्थित लावून होतील. तर आता चला, फायनली सगळ्या कुंड्या वगैरे जागच्या जागी ठेवून झाल्या आणि ही जी गॅलरी आहे ना, याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल, इथून तिथून माझा हात नाही पुरत इतकी सारी झाडं आहेत. आणि काय झालेलं आहे ना की मी स्लायडिंग टाकलेले आहेत गॅलरीमध्ये, तर स्लायडिंगच्या पलीकडच्या साईडला मी झाडं लावलेली आहेत. म्हणजे आमची जी गॅलरी आहे ती बेडरूम कम गॅलरी आहे, तर त्याच्यामुळे पाहिजे तसं मोकळं मला झाडांना पाणी वगैरे टाकायला जमत नाही. पण कसं का असे ना, अडचणीतून काहीही करून मला जमेल तेवढे एफर्ट्स मी घेत असते. आणि आवड असेल तर सवड निघेल असं म्हणतात ना, तशातलाच प्रकार आहे. बरं, पहिली गोष्ट म्हणजे की माझ्या मम्मीच्या इथे पण आम्हाला ना झाडं लावायची फार आवड. आम्हाला म्हणण्यापेक्षा मला स्वतःला. तर आईच्या घरी पण मी चणी गुलाब वगैरे असे लावायची, इतकी फुलं यायची त्या झाडांना आणि कुठून मला एखादं रोपटं मिळालं ना तरीही मी ते उचलून आणायची आणि झाडांकडे बघितल्यानंतर माझ्या चेहऱ्यावर जो आनंद असतो, जो ग्लो असतो ना, तो मी शब्दात वर्णन नाही करू शकत. की मी खूप वेडी आहे की प्लांटेशन, घराच्या अवतीभोवती झाडं लावणं, खूप सारं प्लांटिंग करणं, त्याच्यानंतर म्हणजे एकदम फुल टू, म्हणजे होम मेकर जे म्हणतात ना, की फुल्ली पूर्ण घरासाठी एफर्ट्स करणारी अशी व्यक्ती, तर ती पर्सनॅलिटी मी आहे. की मला जर कोणी सांगितलं ना की तुझा सगळ्यात आवडीचं गोष्ट कुठली असेल, तर मी एकच सांगेन की माझ्या घरासोबत, माझ्या घरात, माझ्या स्वतःसोबत आणि माझ्या घरातल्या सगळ्या गोष्टींसोबत टाईम स्पेंड करायला मला खूप आवडेल. मला झाडं लावायला आवडतील, घर स्वच्छ करायला आवडेल, झाडांना पाणी टाकायला आवडेल, गाणी ऐकायला आवडतील. तर हे असे काहीशी माझे छंद आहेत. फायनली गॅलरीतलं अर्धा पाऊण तास लागतो मला पूर्ण झाडांना पाणी टाकायला. अर्धा पाऊण तासांना ते झाडांना पाणी टाकून झालं. त्याच्यानंतर बेडरूमच्या जो कॉर्नरला आहे ना एक बीम होता, तर त्या बीमजवळ आहे ना मी एक सुंदर असं अरिका पामचं झाड लावलेलं आहे. इतकं छान आणि मस्त वाढलं आहे ना ते प्लांट. तर त्याच्यावरही थोडंसं अरिका पामवरही पाणी वगैरे शिंपडून दिलं आणि फॅन लावून दिला. आता ते त्याचं सुकून जाईल आणि बाकीची जी झाडं आहेत तेही मला आता थँक्यू म्हणत असतील की थँक्यू विजया, एवढं सगळं आमच्यावर प्रेम केल्याबद्दल, आम्हाला आमच्यासाठी एवढे एफर्ट्स केल्याबद्दल. कारण की आज त्यांना खूप सारं पाणीही मिळालं आणि वर्मी कंपोस्टही मिळालं, तर हॅपी तर होणारच आहे. चला, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.